आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. दोन महिन्यांपासून गॅस सिलेंडर मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या साळवे गावातील नागरिकांना अखेर दिलासा मिळाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आक्रमक आंदोलनानंतर गॅस वितरण कंपनीला माघार घ्यावी लागली. शिंदखेडा तालुक्यातील साळवे गावात घरगुती गॅसचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला होता. महिलांना स्वयंपाकासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन आणि वितरण कंपनीकडून कोणतीही दखल घेतली जात नव्हती. अखेर शिवसेना जिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन छेडण्यात आले. युवा सेनेचे तालुका उपयुवा अधिकारी आधार बोरसे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक रस्त्यावर उतरले. साळवे फाटा येथील पेट्रोल पंपाजवळ गॅस सिलेंडर वाहतूक करणारे वाहन अडवण्यात आले. साळवे गावाला गॅस मिळाल्याशिवाय वाहन पुढे जाऊ देणार नाही असा ठाम इशारा देण्यात आला. शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे संबंधित कंपनीला अखेर मागे घ्यावी लागली. यानंतर गॅस सिलेंडरचे वाहन सेट साळवे गावात पोहोचले. नागरिकांना तातडीने गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात आले. 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर गॅस मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यावेळी ग्रामस्थांनी शिवसेनेच्या आंदोलनाचे कौतुक केले. सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे शिवसैनिकच असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. आंदोलनात अनिल पाटील, संदीप पाटील, क्रिश भारती, नाना वाघ, गुलाब बोरसे, गोविंदा बोरसे, सागर पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले. जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन केल्यास प्रशासन आणि कंपन्यांनाही निर्णय घ्यावा लागतो हे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे. साळवे गावातील नागरिकांसाठी हा मोठा दिलासा ठरला असून परिसरात या आंदोलनाची चर्चा सुरू झाली आहे. प्रतिनिधी नवनीत बागलेसह स्वराज्य न्यूज दोंडाईचा.